ते सकाळी सकाळी इथे आमच्याकडे कालवावाली आली आहे. घरी येतात ते लोक गावामध्ये फिरायला. आमची आई भरपूर बार्गेनिंग करत असते त्यांच्याशी. मागे होळीला घेतले होते ना 20 रुपयाचे 7 बोंबी सॉरी बांगडे. अजून थोडी टाक बाबा मोब दिली ये काली त्यातली कशी टाक गो ती माझी ना लोकांच्या गावाच्या ओई गावाच्या दी माझी. खरसाच्या गावामध्ये कोळीवाडा आहे ना, तिथले आहेत ते सकाळी घेऊन येतात. कधी कधी चिंबोरी भेटेल, चिंबोरी, कालवं. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज परत एकदा मसाळ्याला चाललो आहे कारण का माझी तब्येत खूपच जास्त डाऊन झाली. रात्रभर ताप होता. स्वतः डॉक्टरकडे मसाळ्याला जाऊन येऊया. मामा येतो आहे, मामाची वाट बघतो इकडे. आणि आज गावात लग्न पण आहे, सो मम्मी तिकडे लग्नाला जाईल आणि आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो पटकन. कारण का डॉक्टरकडे गेल्याशिवाय काय बरं नाही वाटणार. इथे जवळपास नाही, मसाळ्यालाच डॉक्टर आहे, सो आता जायला लागेल तिकडे. नवरा आलेला आहे लग्नाचा आणि आमची मामाची गाडीचं टायर कोणीतरी पंक्चर केलं आहे, म्हणजे हवा काढली आहे. तर मामा आता ते चेंज करतोय. घाम निघाला, घामटा निघाला पूर्ण. ऊन पण एवढा आहे ना, 10:30 वाजले तरी ऊन केवढा आहे बघा. आणि इथे आता नवरा बसेल, म्हणजे त्याला रुखवत वगैरे येतं ना, त्यासाठी बसेल इकडे. नवरीचं घर इकडे, मामाचं इकडे. मामाने ऍक्च्युली तिथे लग्न आहे म्हणून इथे गाडी लावली आणि टायर पंक्चर झाला नाही. कोणतरी केलं असेल, लहान पोरं इकडे आहेत, कोणतरी केलं. एवढा अर्धा तास आमचा त्यातच गेला. मामाच्या पूर्ण लग्नाला तयार झालेला मामा पूर्ण हे झालं. आम्ही मसायला पोचलो आणि एक डॉक्टर बघितला पण तो डॉक्टर नाही आहे. आता बघून पुढे जाऊया, पुढे भेटतोय का डॉक्टर. डॉक्टरकडून जाऊन आलो आम्ही आणि हा पाऊस मध्येच काय करतो काय कळत नाही. परत चिरमिर करायला लागला. एक तर ऑलरेडी थंडी लागते मला. डॉक्टरकडे जाऊन आलो. आता बघूया मार्केटमध्ये जाऊया. शुक्रवार आहे तर थोडीफार मच्छी घेऊया. इथे सगळे बघा तांब्याची दुकान आहे. लग्नाला आहेर वगैरे घ्यायचं असेल तर इकडनंच घेतात, म्हणजे मजा येते गावी. चला आता जाऊया मार्केटमध्ये. त्याचं काय पावसाचं चाललं मला कळत नाही, मध्येच पडतं. या साईडला ऊन आहे आणि माझ्या पाठी काळोख करून ठेवलं आहे. आज मच्छी जास्त नाही आहे. मच्छी बघतोय ताजी आहे पण जास्त नाही आहे. मुश्या आज मोठ्या आहेत, मला भरपूर आवडतात मुश्या. 200चे 1 किलो बोंबील घेतले आम्ही. अरे भरपूर आले 200चे. कसं गोळीचे मासे मम्मीला आवडतात. आणि ते शिंगट्यांचा कसा आहे हा? 150 रुपये. तर मार्केटमधून आपण आलोय बाहेर आणि इथे जर माझ्या पाठी त्या दिवशी बुधवारचं मार्केट भरलेलं. आत्ता पण सुकी मच्छीवाले असतात कॉर्नरला, पण त्या दिवशी बुधवारच्या दिवशी जो मार्केट लागतो तो भरपूर जास्त असतो. आणि आता आम्ही घेतलेत बोंबील आणि मम्मीला शिंगट्याची मच्छी घेतली, तिला भरपूर आवडते ते. पप्पा इथे ज्यूस पितात. आता मला थंड प्यायचं नाही म्हणून मी पियत नाही आता. हे आमचे गावचे काका आहेत, त्यांच्याकडून आम्ही वडापाव घेऊन जातो. ते गरमागरम वडापाव काढतात आणि मग आपण घरी जाऊ. आम्ही मशाळावर निघालो तर घरी जायला.
जाम थकायला झालं, खूप ऊन पण आहे आणि एकदम वातावरण वेगळं झालंय ना पप्पा. त्रास होते त्याचा. मामा गेलाय ते काहीतरी आणला, सिमेंट काम आहे. आपण जाऊया सामान घेऊन घरी. पसाळ्यावरून आपण आलोय घरी आणि मम्मी काय करते आपण बघूया. मम्मी काय बनवते आता? मग काल खाजण्यातून आणलेली कोलबी होती ना, तिचा रस्सा बनवलाय. आणि सकाळी कालवं घेतली, कालवं घेतली, त्यांचा सुक्का केलाय कालवं. वा 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 मस्तच. आणि इथे मिमीचं चिकन बनते, चिकन आणि राईस आणि भाकरी आणि भात, तांदळाची भाकरी भात. अरे वा, आज खायला मजा येईल. गरमागरम सगळे. पप्पा इथे आता बोंबील आणले, ते साफ करतात. बोंबील आणि शिंगटे कापून नाही घेतले. तिथे ऍक्च्युली कापत नाही, कापणारे वेगळे असतात, मग आम्ही घरीच आणले, कापायला येतात म्हणून. ह्या आईने आहे ना इथे जी सुकी मच्छी आणलेली, ते आता जरा चांगलं ऊन पडले तर इथे सुकत लावले. आणि इथे मच्छी असेल तिथे बघा, ही बघा ही बघा ही बघा, आणि ती बघा टपून बसलेत. आणि आवरामध्ये अजून एक मांजर आहे. पप्पा मच्छी कापता येतात. आणि या काकी आल्यात घेऊन आमच्याकडे कडधान्य. घरात गावी असल्यावर असं सगळे येतात ना घ्यायला. हे काय आवरे नाही, पावटे वावल. आणि ते आपल्याकडे आहेत ते कडवेवाले आहेत. हे कसे? हे कडवेवाल हे आहेत आमच्याकडे. सगळे कडधान्य सगळे गोण घेऊन येतात. आणि आई जी आहे ती ते बोंबील, आता ही बाकीची मच्छी सुकत लावली, पण ऊन काय कडक पडत नाही, धूप छाव असते. आणि आई ते बोंबील साफ हे करते, बारीक. आई बारीक अजून कर, बारीक एवढी लांब काय करतेस तू? बारीक कर अजून, खायला बरे लागतील. हे एवढे मोठे करतेस. मी बारीक घेतले. हा ते लांब तरी आणजा. ठेसना म्हणजे धुपाटना. जा कसरी आणजा धुपाटना. ती बाहेर आवरत आहे. मग ठेसना कुठे आहे? तिथे एवढासा कुत्रा आहे ना. हे जे पालापाचळ्यामध्ये टाकलंय, पेंडे टाकलेत ना मधी, तिथे दार भाजणार आता. म्हणजे शेती असते तिथे. आता हे ते होळीच्या बाजूला इकडे तुम्ही बघितले असेल, गणपतीमध्ये पूर्ण हिरवगार असं शेती असते इथपर्यंत. तर जेवढं दार भाजतात पहिला, ह्याची स्टेप असते शेतीची, की पहिला दार भाजतात, मग पेरणी करतात, मग लावणी असते, आणि मग काय असतं आठवत नाही मला सॉरी. तर हे दार भाजतात आता ते टाकून ठेवलं. ते दार का भाजतात ते मला पण नाही माहिती. जरा पप्पांना विचारूया आपण. पप्पा दार का भाजतात? आई दार का भाजतात? दार पेरायला नाचण्यावर पहिला का भाजतात? पहिले शेण हिरायचा, त्याच्यानंतर भाजायचा, पातेर लावायचा, मग आग लावायची. मग आग लावायची. म्हणजे त्याच्यामध्ये शेण बिन सगळं असतं, एक प्रकारचं खत. आग लागले मला थोडी. कधी जेवायला मिळते काय माहिती. शिंगट्या आणल्या त्या मम्मीने, सुक्या केल्यात, आणि बोंबील फ्राय. शुभमचे फेवरेट आहेत बोंबील. आम्हाला बोलतो सुके बोंबील भेटले तरी चालेल आणि ओले बोंबील भेटले तरी चालेल. काय एवढं आवडतं तुला बोंबील? त्याला चिकन मटन पेक्षा बोंबील पाहिजे जास्त. मेन गोष्ट ही आहे की आम्ही एवढे दिवस झाले, आमचं जायची वेळ पण आली, तरी आम्ही काय आहे ते टेरेसवर आमच्या गेलो नाही. असंच होतं दर टायमाला. जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा घाई गडबड काय ना काहीतरी म्हणजे चालूच असतं. त्या ह्याच्यामध्ये आम्हाला आमच्या टेरेसवर जाऊन शांत बसायला कधीच वेळ मिळत नाही. टेरेसवर जायला आपल्याला वेळ कधी भेटतो? आल्यापासून वेळच नाही. कुठे गेलो तर नाहीच आहे, लग्न पूजा हेच करतो आम्ही. आमची सुट्टी ह्याच्यामध्येच जाते. कधीपासून बोलतो आम्ही टेरेसवर जाऊ. आता टेरेस हाय तरी पण जाता येत नाही आपल्याला. आता आईची बारी झाली. आता दीदी बोंबील साफ करते. शिकते प्रशिक्षण दिलंय मी, त्या हिशोबाने ती करते बरोबर. मग हे सगळं एवढं मीच केलंय आता. म्हणजे आईने मला शिकवलं, आता मी तुला शिकवतोय बघा.
वरती बघा काय भारी ढग वाटतं ना. गावी आल्यावरती हेच एक सीन मस्त असतं. 3 वाजलेत. आम्ही आता जेवायला बसलो इकडे. जेवायला बघा काय आहे, काय काय कालवं, बोंबील फ्राय, भाकरी आणि हे मम्मीनी बनवलं शिंगट्याचा सुका. तिला एकटीला आवडतं. आणि हा चिकन राहिला ना आपला कौल फ्राय तिकडे, ते संध्याकाळी करू. सो या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. आणि मस्त असं गावठी जेवण लाल मसाल्यामध्ये, फक्त वाटप बिटप काय नाही आज. या सगळ्यांनी जेवायला. कसं झालंय कालवं? मी ते खड्डा खोलते. आता आम्ही एक आंबा खाल्ला तो खूप जास्त गोड होता. त्याचा दापा आहे हा इथे ठेवलाय, तो मी आता इथे लावते. ते 2 जे आंबे आहेत ना हे बाजूचे, ते असेच लावून लावून आले आहेत. त्याच्यावर काय माहिती, आंबा अजूनपर्यंत आला नाही. या इकडच्या झाडावर तर आला नाही. तर इकडे बघूया येतोय काय, लावून बघ. अरे काय हे मुंग्यांचं. तर आंबा लावून झालेला आहे आणि आंब्याला तर पाणी पण घातलंय. आता पुढच्या वर्षी बघू काय. पुढच्या वर्षी ना आपल्याला लगेच कळेल, जर गणपतीमध्ये आपण आलो तर लगेच कळेल इथे झाड आलंय की नाही. त्याला आता ना हे करायला लागेल आपल्याला, बाजूला कुंपण लावायला लागेल. आता कोंबड्या येऊन काय करतात, ती जमीन पोखरतात आणि काढतात. लास्ट टाइमला जो मी इथे लावलेले ना ते कोंबड्या येऊन ते पोखरून काढून टाकलं ते लोकांनी. तर संध्याकाळचा मस्त असा कोरा चहा आणि अशी संध्याकाळ छान. आता थोड्या वेळातच काळोख होईल. या सगळ्यांनी कोरा चहा प्यायला. आज गावातलं जे शेवटचं लग्न आहे, सकाळी तुम्ही बघितलं नवरा आला, नवरदेव आला. सो त्याची वरात आता निघाली आहे. सो मी आता मस्त थंडगार हवा सुटली आहे संध्याकाळची, त्यासोबत चहा एन्जॉय करते, कोरा चहा. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग पूर्ण दिवसाचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच. ओके बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.